नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग होणार आहे। 2019 साली सुरू झालेल्या या योजनेचा येणारा 18वा हप्ता असणार आहे। योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे एकूण 6000 रुपये दिले जातात। या योजनेअंतर्गत मिळणारा निधी 5 ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यांमध्ये वर्ग केला जाईल, अशी माहिती पीएम किसानच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा 18 जून मंगळवारी वाराणसी येथे वितरित केला होता। देशातील 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांची रक्कम ही पाठवण्यात आली होती। दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। अनेक शेतकऱ्यांनी तर काहींना अडचणी आहेत, कारण अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी करून घेणं गरजेचं आहे। ऑनलाईन केवायसी पीएम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतः करू शकता। पीएम किसानचे पैसे जमा झालेत की नाहीत याची माहिती घेण्याकरता pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक करून राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून गेट रिपोर्टवरती क्लिक करा। तुम्हाला सगळी माहिती मिळेल। पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तक्रार करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता। त्यासाठी हेल्प डेस्क या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा। तिथे आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या। त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवरती क्लिक करा आणि क्वेरीचा तुम्हाला त्यामध्ये अर्ज मिळेल। त्यामध्ये आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या। काय समस्या आहे ते नमूद करा आणि तुम्ही तो फॉर्म सबमिट करा। अशा पद्धतीनं जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेलं नसेल तर मग आजच आपलं ई-केवायसी पूर्ण करून घ्या, म्हणजेच येणारा पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये सहज वर्ग होईल। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।